गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात. तर आज शनिवार आहे आणि मुलं शाळेत गेले नाही. तर यश बघा काय करतो, दाखवते तुम्हाला. काम धंद्याला लावले त्याला. हे फ्रीजचं सगळं काढलेलं आहे मी आणि ह्याला सांगितलं सगळं घासून घे मस्त पैकी चकाचक कर. पाणी गेलं रे आता यश. उठ तुम्ही, करते पटापट. उठ उठ करते मी. त्याला सांगते कोंबडीचं घर साफ करायला. उठ रे, उठ पटकन. मी ते सगळं घासून घेते. हे बघ किती कलर होता. ते त्यातच घासून तिथंच ठेवणार, तर मग ते कसं घाण होणार परत. घे मग आता एक एक घेत बसू का मी? मग कुठे ठेवायचा? उठ तू, उठ मी करते. उठ तू कुठे ठेव. आमचा एक कोंबडा आजारी आहे. त्याला औषध घेऊन आले आज हॉस्पिटलमधून. कुठे गेला? कुठे आहे रे तो? तिथे आहे बघा, तिकडे असाच उभा राहिलाय. त्याला औषध पाजलंय आता. चला, इकडे हे भाज्या आणलेल्या आहेत, त्यात थैली भरून आहे, याच्यात सगळं आहे. तर विचार केला की आधी फ्रीज साफ करून घेते, कारण महिना झाला फ्रीज साफ केलं नाही आहे. मग सगळं हे काढलंय बघा, किती घाण आहे. तरी पुसत असते मी सगळं काढून काढून, तरी होत राहतं ते घाण. मग इकडे सगळं काढून ठेवलेलं आहे बाहेर. काय काय आणलंय काय माहिती आज, बघूया. हे 50 रुपये 5 बटाटो. हे 10 रुपयाचा. आज फ्रीज भरणार सगळे. फ्रीज भरून बाहेर असणार सगळं खाऊन टाकायचं. राजगिरी दाखव. हे शेपू, राजगिरी, कांद्याच्या पात, ते सगळं दाखव. हे बघ, हे मुला अजून एवढं मुला हे पहिलंच आहे. मुलंगी सार. मुलांनी सार माड. हे कोथमीर. हे काय माहिती. शेपू 20 रुपयाचा. शेपू 20 रुपयाचा. कोथमीर 50 रुपयाचा. बटाटा 10 रुपयाचा. मिरची काय बोलतात, लिंबू. हे भेंडा नाही, लिंबू छोटे. लिंबू भेटला आपल्या. दाखव जरा काय काय अजून हे बघ, लाल गाजर. लाल गाजर भेटला. एवढा मोठा 160 रुपयाचा गाजर आणलाय. ग्रॅनी माचा 80 रुपये अर्धा किलो आहे ना. ग्रॅनी मा 1 किलो. हे 10 रुपये टोमॅटो. 20 रुपये 2 किलो. हो, ग्रॅनी माचा डंडा. ठेव ना तिथं. एवढं सारं ते ग्रीन वाला भाजी आणलं, ते कधी कधी बनवायचं? एक कांद्याचा पात. ग्रीन व्हेजीस खायचा असतो. दिसतोय. ही है मेथी बा. दिकरा ते खराब होणार नाही का हो? ठेवून ठेवून किती दिवस खाणार तुम्ही ते पालेभाज्या? पालक पण आणले. हे बघ, हे चवळी. हर्षद मेहता. पालक मेहता, हर्षद मेहता. ही बा, आज पालक डाळ बनव. लय वर्ष झाला हे पालक. कांद्याची पाल कोण दाखव ना. कांद्याची पाल. हे भाजी दुकानच उघडलंय भाजीचा. किती आणल्या? एवढं 4च. आता तुम्ही गेले, तुम्हाला भेटलं तर अर्धा किलोच. याला अर्धा किलो दिसतोय, याला या खेबड्याला. अर्धा किलो अजून होणार. तोडा रे याचा. अर्धा किलो 1 किलो आहे. बघ, 1 किलो 4 आले. मग कितीचा माहिती होय? कितीचा आहे? घी संपल्यावर माणसाने गाजर घेऊन आलाय. आज बनवून टाका तेवढा घी. 20, 40, 60, 80, 100, 120, 140, 160. 20 रुपयाचा एक गाजर पडलाय. 20 रुपयाचा एक. हा, मग आता ठेवा, तर काय करता मग? त्या माणसाने पूर्ण बाजारच उतरून आणलाय आज. बर, यश सोनू उठ बाबू, उठ. एवढं सारं हे एक एक्स्ट्रा गाजर.
शेपू, कांद्याची पात, मेथी, पालक, चवळी, राजगिरी, एवढं सारा भाज्या आहेत. आता मला सांगा पालेभाज्या काय राहतात का? हां, एवढं सगळं घेऊन आलेत. काय बोलावं बाबा. तर आता इकडे मी फ्रीज साफ करायला घेतलं आहे, म्हणजे क्लीन करायला घेतलं आहे पूर्ण, म्हणजे काथ्या साबणने सगळं घासून घेतलं आणि पुसून घेते. कारण भाज्या भरपूर आहेत आणि मला समजत नाही आता कोणती भाजी कुठे ठेवावी. बघू कसं कसं काय काय होतं आहे समजतच नाही आहे. कारण गेल्या महिन्यात ना, म्हणजे दिवाळीमध्ये मी फ्रीज पूर्ण क्लीन केलं होतं आणि त्यानंतर आत्ता करते आहे. म्हणजे मध्ये मध्ये मी असं काढून करत असते पण डीप क्लीन करत नाही. तर 1 महिन्यानंतर मी पूर्ण हे काढून पुसते आहे. आणि आता भाजी ठेवायची कशी ते मला थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. कारण 7-8 प्रकारचे ह्यांनी फक्त पालेभाज्याच आणलेले आहेत. ठीक आहे, आज 1-2 भाजी बनवणार, त्यानंतर मग अजून 3-4 दिवस फक्त पालेभाज्या खायचं म्हटलं तर. पालेभाज्या जास्त दिवस टिकवण्यासाठी तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये सांगा. कारण मला तर समजत नाही की कसं कोणती भाजी कशी ठेवावी. तर तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज मला सांगा. आता हे सगळं क्लीन झालं. आता त्याने हे सगळं आणलं आहे घासून, सगळं लावते, सगळं ठेवते. पूर्ण बाजारच उचलून आणला या माणसाने. गाजर आणलेत आज, गाजरचा हलवा. 10 रुपये किलो टोमॅटो. तुमच्याकडे किती आहे? आमच्याकडे 10 रुपये किलो आहे. 1 रुपये किलो आहे. मिरच्या असं लावले सगळं मी इथे. आता ठेवायला जागाच नाही आहे, मग हे इथं ठेवले मी मुळा आणि गाजर. बाकी सगळं इथे आहे. आता एवढं सगळं ठेवायचं अजून कुठे ठेवू समजत नाही आहे मला. हे भरून टाकलं आता. आता काही जागाच नाही आहे कुठे ठेवायला, त्यामुळे हे सगळं असं ठेवलं मी. काय होणार माहिती नाही, खराब होणार की चांगलं होणार, कसं होणार सांगता येत नाही. जागाच नाही, मग काय करणार आता. थंडी मरणाची थंडी आहे बाबा आमच्या इकडे. थंड थंड पाण्यात आणि अजून असं वाटतं ना बाबा घरातच राहावं, बाहेर जाऊन काहीच करू वाटत नाही. आत्ताशी थोडा, म्हणजे बघा आता वाजले किती, 10, 10:15 झालेत. आत्ताशी ऊन आलाय थोडंसं, नाहीतर एकदम असं पावसासारखं वातावरण होतं. आता पूर्ण घर पण क्लीन करायचं आहे, पूर्ण साफ करायचं आहे. दिवाळीला साफ केलेलं, त्यानंतर अजून केलं नाही आहे. कारण आता गावची यात्रा आहे, देवदेव करणार आहोत आम्ही. तर 4 तारखेला ते करायचं आहे. मग त्याच्या अगोदर सगळं चादरे सगळं साफ करायचं आहे, सगळं धुवायचं आहे. बघू कधी कधी कसं होतं. आणि थंडीमध्ये तर बाहेर काहीच करू वाटत नाही, त्याच्यामुळं आरामात चाललं आहे. बघू आता अजून 15 दिवस आहेत. 15 दिवसामध्ये सगळं करून घ्यायचं आहे. उंदीर बघा आमच्या इकडे उंदीर आहे छोटंसा. तर आता मी डाळ आणि भात बनवायला घेतलेला आहे. आणि इकडे थोडीशी मेथी, थोडंसं शेपू आणि पालक हे तिन्ही मिक्स करून घेतलेलं आहे. कारण खूप दिवस झाले पालकची डाळ खाल्लेली नाही आहे, त्यामुळे आज पालकची डाळ बनवणार आहे. आणि खूप टेस्टी लागते हा का, तुम्ही पण ट्राय करा. आणि जर ह्याच्यामध्ये आंबट चुका असतो ना, ते पण थोडंसं टाकायचं आणि खूप छान लागते. तर इथे मी भात ठेवलेला आहे आणि इकडे एक साईडला डाळ. आज चपाती नाही बनवली, संध्याकाळी बनवणार चपाती. आणि मस्त अशी पालकची डाळ रेडी होते. आणि खरंच सांगते एवढी छान लागते ना ही डाळ, माझी म्हणजे खूप खूप फेवरेट डाळ आहे ही. बघ गरम गरम मस्त भात आणि डाळ, जीरा राईस, पालक डाळ. कसा आहे?